नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सोप्या रांगोळ्यांसोबत तुमचं आजच्या भागात मनापासून स्वागत आहे. तर कुणालाही काढता येतील आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी 10 ते 5 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत ह्या. आणि माझा तसा प्रयत्नच असतो की रोज आपल्या मैत्रिणींनी दारासमोर रांगोळी काढावी आणि ती अगदी कमी वेळात व्हावी अशी इच्छा असते प्रत्येकाची. तर मी तशाच डिझाईन्स तुमच्यासाठी तयार करत असते. तर आजही आपण अशाच डिझाईन बघणार आहोत. 4 रांगोळ्या आहेत आजच्या भागामध्ये आणि 4ही रांगोळ्या खूपच सुंदर, सोप्या आणि कमी वेळात होतील अशाच आहे. आणि तुमच्याकडे जरी कमी कलर्स अवेलेबल असतील तरी तुम्ही त्यात ह्या रांगोळ्या काढू शकतात. त्यासाठी मैत्रिणींनो, तुम्हाला एकच काम करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल. आणि तुम्हाला ह्या रांगोळ्यांमधली जी पण रांगोळी आवडेल उद्या दारासमोर नक्की काढून बघा. 4ही आवडले तर 4ही दिवसांच्या 4 रांगोळ्या तुम्ही काढू शकतात किंवा देवासमोर, दारासमोर आणि तुळशीसमोरही तुम्हाला जर काढायच्या असतील तर तुम्ही ह्या रांगोळ्या काढू शकतात. आणि व्हिडिओ पण तुम्ही तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि रांगोळ्या बघितल्यानंतर कमेंट करायला पण विसरू नका मैत्रिणींनो, कारण कमेंट्स जेव्हा करतात त्यावरून कळतं की तुम्हाला रांगोळ्या आवडत आहे असं. आणि तुमचे सजेशन्स पण कळतात की म्हणजे तुमच्या मनात काय चाललं आहे रांगोळीविषयी ते पण समजतं आपल्याला. त्यामुळे कमेंट्स पण करत जा. भरपूर मैत्रिणींच्या खूप छान छान कमेंट्स येत आहेत आता. त्यांना रांगोळ्या खूप आवडत आहेत आणि कुणाला काही वाटतं आहे रांगोळीबद्दल ते पण सांगतायत. आणि काही काही मैत्रिणी सांगतात आम्हाला अशा पाहिजे तशा पाहिजे, तर मी तो पण प्रयत्न करते रांगोळ्या ट्राय करण्याचा. चालू आहे मैत्रिणींची रिक्वेस्ट आहे, काही काहींची फ्री हँड रांगोळी दाखवा. आपण मग महाशिवरात्रीच्या पण रांगोळ्या बघणार आहोत लवकरच. तुमच्या जशा रिक्वायरमेंट असेल तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकतात. आपली दुसरी रांगोळी चौकोन काढला, एक आतमध्ये क्रॉसमध्ये लाईन काढून घेतल्या आणि मध्ये टिपके काढलेत आकाशी कलरमध्ये. बोटाच्या साहाय्याने अशी डिझाईन करून घेतली त्याला. आणि जे कॉर्नर आहे तिथे मोठे मोठे असे टिपके काढून घ्यायचे. तुम्हाला जर बोटाच्या मदतीने जर टिपके काढता येत नसेल येत असे मोठे मोठे, तर तुम्ही बॉटलचा पण वापर करू शकतात. आणि त्या टिपक्याला असं प्रेस करायचं थोडं हलकं झाकणाच्या मदतीने, म्हणजे ते व्यवस्थित आकार देता येतो आपल्याला असा गोलाकार. काही काही टिप्स असतात आपल्या, त्या पण तुम्ही म्हणजे मी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये, जशी रांगोळी असेल त्या टाईपमध्ये, तर तुम्ही त्या पण फॉलो करत जा, म्हणजे तुम्हालाही पटकन रांगोळी जमेल. तुम्हाला जर अजून नवनवीन रांगोळ्या शिकायच्या असतील तर तुम्ही आपले जुने व्हिडिओ पण चेक करू शकता या आधीचे, आणि येणारे व्हिडिओ तर नक्कीच बघा. भरपूर मैत्रिणी आता रांगोळ्या शिकतायत. आणि तुम्हालाही जर नवनवीन डिझाईन शिकायच्या असतील तर रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ न चुकता बघायला विसरू नका. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतो, लाँग व्हिडिओ. तर वेळात वेळ काढून तुम्ही नक्की व्हिडिओ बघत जा आणि रोज नवीन रांगोळी शिकत जा आणि दारासमोर रोज नवीन रांगोळी काढत जा. त्याच रांगोळ्या जर तुम्ही दारासमोर काढत असाल तर आपल्या चॅनलवर रोज तुम्हाला नवीन रांगोळ्या बघायला मिळतील. ही पण रांगोळी आपली रेडी झालेली आहे. अगदी सोप्या असतात मैत्रिणींनो रांगोळ्या. टिपके, लाईन आणि वेगवेगळे छोटे छोटे शेप्स वापरून आपण ह्या रांगोळ्या काढतो. पुढची रांगोळी ही 3 ते 3 टिपक्यांची आहे आणि या प्रकारचा आपण शेप आधी पण काढलेला आहे, पण आपण त्या बाजूला थोडी वेगळी डिझाईन काढतो आहोत. म्हणजे तुम्हाला जर बेसिक शेप येत असतील मैत्रिणींनो, तर तुम्ही तुमच्या मनाने पण वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकतात. एकदा तुम्ही रांगोळी काढायला शिकलात ना, तर तुम्हाला आपोआप डिझाईन सुचत जातात. तर नक्कीच तुम्ही रांगोळीची प्रॅक्टिस करत जा रोज, आणि रोज दारासमोर रांगोळी काढत जा. दारासमोर रांगोळी काढल्यामुळे प्रसन्न तर वाटतंच मैत्रिणींनो, आणि जे आपल्या घरी पाहुणे वगैरे मंडळी येतात तर त्यांनाही घरात प्रवेश करताना एकदम छान वाटतं.
तुम्ही जर नसेल काढत रांगोळी, एकदा रांगोळी काढून बघा आणि अनुभव घेऊन बघा, खूप सुंदर वाटतं. आपण असे 3 ते 3 टिपके काढून घेतले. असा मध्ये शेप काढला आणि नंतर 2 मोठे मोठे टिपके देऊन चारी साईडला असे बोटाच्या मदतीने त्याला डिझाईन करतो आहे छोट्या टिपक्यांना. ही डिझाईन तर तुम्हाला आता जमायलाच लागली असणार आहे, कारण की आपली प्रत्येक रांगोळीमध्ये टिपक्यांचा वापर केलेला आहे आपण. आणि अजूनही जर रांगोळी जमत नसेल तर तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकतात आणि रांगोळ्यांची प्रॅक्टिस करू शकतात. एक दिवस तुम्हाला नक्कीच रांगोळी जमणार आहेत. माझा शब्द आहे तुम्हाला, तुम्ही फक्त थोडी प्रॅक्टिस करा रोज. छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करा. मी असं बघितलं आहे की ज्यांना कुणाला रांगोळी जमत नाही, ते मग आपल्या शेजारी वगैरे कोणी छोट्या मुली किंवा असं कोणी राहतं त्यांना रांगोळी येत असेल त्यांना सांगतात. तर त्यापेक्षा जर आपणच रांगोळी शिकलो मैत्रिणींनो तर किती चांगलं होऊन जाईल ना, म्हणजे आपल्याला कुणाची रिक्वेस्ट करायला लागणार नाही. त्यामुळे सांगते तर तुम्ही पण रांगोळी शिका. ह्या रांगोळ्या तुम्ही सणासुदीला पण काढू शकतात. काहीच गैर नाही त्यामध्ये. असं नाही की खूप मोठ्या-मोठ्याच रांगोळ्या सणासुदीला काढल्या गेल्या पाहिजे. रांगोळी कुठलीही असो, छोटी असो, मोठी असो, पण दारासमोर हवीच. त्यामुळे तुम्ही नक्कीच रांगोळ्या शिका. पुढची रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची आहे. तर चारही रांगोळ्या तुम्ही नक्की बघा मैत्रिणींनो आणि तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल नक्की तुमच्या दारासमोर ट्राय करा. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. येते मी. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा आणि रोज दारासमोर एक नवीन रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. बाय बाय.